Welcome students in our science 2 17th chapter. Now we will be having introduction to a new technique, that is biotechnology. In 8th standard you have studied cell organelles, then in 16th chapter you have studied more about our cells, etc. Now we will go further to biotechnology. पुस्तक म्हटलं की कसं असतं, एकदम पुस्तक तयार होत नाही. अक्षरं जोडून शब्द तयार होतात, शब्द जोडून पॅरेग्राफ बनतात, बरेच पॅरेग्राफ एकत्र येतात तेव्हा एक लेसन बनतो आणि बरेच लेसन एकत्र येतात तेव्हा तुमचं एक पुस्तक बनतं. तशीच जडणघडण आपल्या शरीराची आहे. सेल ऑर्गनेल्स, दे फॉर्म सेल्स फॉर्म टिश्यूज फॉर्म organs form organ systems, and then our bodies form. So we are going to study the third step, that is tissue. It is a group of cells having same origin, same structure and same function, that is called tissue. सारखं ते अगदी एकसारखे असतात आणि त्यांचं काम पण सारखं असतं, अशा ग्रुपला, सेलच्या ग्रुपला म्हणायचं टिश्यू. देर आर टू टाइप्स ऑफ टिश्यू. सिंपल टिश्यू, दॅट इज ऑल द सेल्स आर सेम, ओनली वन टाइप. फॉर एक्झाम्पल epithelial tissue in animals and मेरिस्टेमॅटिक टिश्यू इन प्लांट्स, दे आर सिंपल टिश्यू. पण प्रत्येक वेळी असं नसतं. कधी कधी एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशी एकत्र येतात, सेल्स एकत्र येतात आणि जो टिश्यू बनतो तो आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. फॉर एक्झाम्पल आवर ब्लड, आपल्या रक्तामध्ये 3-4 प्रकारच्या सेल्स असतात आणि ब्लड नावाची टिश्यू बनते. तसंच झायलेम अँड फ्लोएम इन प्लांट्स, दे आर हॅव्हिंग 3 to 4 टाइप्स ऑफ सेल्स, दे आर कॉम्प्लेक्स टिश्यूज. We are going to study one by one. First we will study what are animal tissues. There are 4 main types: epithelial tissue, connective tissue, muscular tissue and nervous tissue. We will see them one by one. First is epithelial tissue. Remember that it is protective coverings in animal body. They are called epithelial tissue. कधी कधी ते शरीराच्या बाहेरची त्वचा असतील, तर कधी तोंडाच्या आतली स्किन, तर कधी लंग्स मधले जे एल्व्हिओलाई असतात, अशा बऱ्याच ठिकाणी आढळतात ते एपिथेलियल टिश्यू. द सेल्स इन दिस टिश्यू आर क्लोजली पॅक्ड. सी ऑल these diagrams, whatever may be their shape, their size, they are closely packed and form continuous layers. Here there is only one layer, in other types there are many layers. Cells of epithelial tissue, any material that enters the body first encounters epithelial tissue. कुठच्याही पदार्थाला, रोगजंतूला शरीरात प्रवेश करायचा असेल तर आधी एपिथेलियल टिश्यू लागतो. सो प्रोटेक्शन इज द फर्स्ट function of epithelial tissue. It is having another functions also. Skin, mucous layer of mouth cavity, inner surface of blood vessels, walls of alveoli, they are epithelial tissue. First type is squamous epithelium. How it is? Thin, small, flat cells from semi-permeable membrane. That is the membrane which allows some substances to go here and there, but it does not allow some substances. How? बघा, तोंडाच्या आतला थर, लाळ त्याच्यातून आत येऊ शकते, पण बाकीचं तुम्ही खाल्लेलं लाळ ग्रंथीपर्यंत जाऊ शकत नाही. इसोफॅगस म्हणजे अन्ननलिका, जिथून अन्न पोटात जातं ती. ब्लड वेसल्स, एल्व्हिओलाई याच्या आतले जे आहेत टिश्यू ते सगळे स्क्वॅमस एपिथेलियम आहे. आणि फंक्शन इज सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस. काही पदार्थांना ते वाहून नेतात, काहींना जाऊ देत नाहीत. सेकंड इज स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम.
There are many layers of cells, same structure, but here it is one layer, here there are many layers. For example, outer layer of the skin, and main function is prevention of wearing of organs, protection of organs. आतले जे सगळे ऑर्गन्स आहेत आपले, मसल्स आहेत, बोन्स आहेत, त्यांचं वेअरिंग म्हणजे त्यांची झीज होऊ देत नाहीत आणि त्यांचं प्रोटेक्शन करतात. थर्ड इज ग्लँड्युलर एपिथेलियम, दॅट इज लेयर बिलो धिस लेयर, स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. धिस इज आउटर लेयर ऑफ स्किन, धिस इज इनर लेयर ऑफ स्किन. दे कंटेन व्हेसिकल्स पॅक्ड विथ सिक्रेटरी मटेरियल. याच्यामध्ये ग्रंथी असतात, मराठीतलं नाव तुम्हाला जास्त ओळखीचं असेल. याच्यामध्ये व्हेसिकल्स असतात अशी की ज्याच्यामध्ये काहीतरी सिक्रिशन्स तयार होतात. कधी घाम असतो, कधी तेलकट पदार्थ असतात, कधी काय असतं. सिक्रिशन ऑफ स्वेट, ऑइल दॅट इज सीबम, म्युकस. नाकाच्या आतल्या जे एपिथेलियम आहे त्याच्यामध्ये म्युकस तयार होतो. सो दे सिक्रेट सम liquids or substances. They are glandular epithelium. Fourth is columnar epithelium. इथे तुम्हाला दिसतात कॉलम म्हणजे खांब. इनर सरफेस ऑफ इंटेस्टाइन. ह्यांचं काम आहे एकतर ॲब्झॉर्प्शन किंवा सिक्रिशन. आता इंटेस्टाइनच्या आतला लेअर तिथले हे कॉलमनर एपिथेलियम काय करत असणार, अन्न जे पचन झालेलं आहे त्यातले सिंपल मॉलिक्युल्स ते ॲब्झॉर्ब करतात. How it is done? Column like tall cells, upper free surface bears folds made of these cells are at places of absorption. आतडं जे असतं ते सरळ नसतं, त्याच्यामध्ये फोल्ड्स असतात. ते सगळे फोल्ड्स याच्यापासून बनलेले आहेत. सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. संपूर्ण पचन संस्थेमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असे असतात आतल्या बाजूने की कधी कधी ते सिक्रिशन करतात तर कधी ॲब्झॉर्प्शन करतात. ॲलिमेंटरी कॅनल. संपूर्ण ॲलिमेंटरी कॅनलमध्ये आतल्या बाजूनी हे सेल्स आढळतात, हे टिश्यू आढळतात. सिलिएटेड एपिथेलियम. ऑल दीज सेल्स आर हॅव्हिंग व्हेरी मायन्यूट हेअर लाईक सिलिया. फॉर एक्झाम्पल, इनर सरफेस ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, नोज, देन विंड पाईप. ऑल दीज cells are having cilia and their function is push mucus and air forward to keep the air passage free. Mucus चिकट बुळबुळीत पदार्थ असतो म्युकस, की जो आपण तुम्ही लहानपणापासून शिकलात. नाकामध्ये हवा गाळली जाते म्हणजे काय होतं तर नाकातले केस सुद्धा आणि संपूर्ण जो तुमची विंड पाईप आहे, श्वासनलिका आहे, त्याच्यामधल्या सेल्समध्ये हे सिलिया असतात की जे हवेतला कचरा, धूळ, धूर जे काय असेल केमिकल्स त्यांना अडवतं, त्यातल्या त्यात स्वच्छ करून हवेला पुढे पाठवतो. सो देअर मूवमेंट pushes air inside the respiratory system. And sixth is cuboidal epithelium. Cube means it is having 6 surfaces. Cube. Tubules of kidney, nephron, salivary gland. Their function is secretion. Reabsorption of useful materials from urine. जे किडनी मधले आहेत ते काय करतील, पाणी शोषून घेतील. पाणी आणि सॉल्ट्स they are useful to our body. They are absorbed by this cuboidal epithelium. While secretion of saliva, salivary gland इकडे असते कानाच्या खाली, तुमच्या दाढेच्या मागे. इथे तुम्ही हात लावला तर तिथे सलायवरी ग्लँड असते. त्याच्यामधून सलायवा म्हणजे लाळ तुमच्या तोंडात येते. ती लाळ सिक्रीट करण्याचं काम हे क्युबॉइडल एपिथेलियम करत असतं. सो दीज आर 6 types of epithelial tissue. Their main function is protection, others are secretion, absorption, etc., etc.